तर आपण ही ठाण्यातली दृश्य बघत आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत ग्राउंडवरती ध्वजवंदन झालेलं आहे। भारताचा आज 77वा प्रजासत्ताक दिन आणि देशभरात आपल्याला उत्साह बघायला मिळतो। ठाण्यातली ही दृश्य आपण बघतोय। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन या ठिकाणी झालेलं आहे। मुंबईसह राज्यभरात आणि दिल्लीत देखील मोठा उत्साह आपल्याला प्रजासत्ताक दिनाचा बघायला मिळतोय। तर ही तीन दृश्य आपण बघत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये ध्वजवंदन झालेलं आहे। तर तिकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत ग्राउंड या ठिकाणी ध्वजवंदन झालेलं आहे। आणि पुण्यामध्ये आपण ही दृश्य बघत आहोत। अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजवंदन झालेलं आहे। देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्रच एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। राज्यासह संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ही तीन दृश्य आहेत आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईमध्ये ध्वजवंदन झालंय। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालंय। तर पुण्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झालंय। तर साकेत ग्राउंड ठाणे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे। तिकडे अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजवंदन झालेलं आहे। एकता, अखंडता आणि संविधानाचा आजचा गौरव दिवस।
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधली ही दृश्य आपण बघत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इथं ध्वजवंदन झालेलं आहे। तिकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यात देखील अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। विविध कार्यक्रमांचं देशभरात आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणची ही दृश्य आहेत। या ठिकाणी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काही वेळापूर्वीच इथं ध्वजवंदन केलेलं आहे आणि त्याच नंतर आता इथं परेड देखील केली जाणार आहे। आपण या दृश्यांमधून बघू शकतो विविध कार्यक्रमांचं राज्यासह देशभरात आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये ध्वजवंदन झालंय, तर पुण्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालेलं आहे। ही 3 दृश्य आपण बघत आहोत। तिन्ही ठिकाणी ध्वजवंदन संपन्न झालेलं आहे। महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मधुकर पांडेय, अपर पोलीस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई। आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्याच निमित्तानं आता ही दृश्य आपण बघत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये ध्वजवंदन झालेलं आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालंय। दिल्लीत देखील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्याच निमित्त सर्वत्र एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळते। एकता, अखंडता आणि संविधानाचा आजचा गौरव दिवस।